पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। त्या सिम्मीवरती नाहीये माझा विश्वास, माझा जुना अनुभव आहे। तसं काही होणार नाहीये काका, तू ना ओव्हर थिंक करतोयस यार। आता सगळं चांगलं चाललंय, तुला पचत नाहीये का ते? एनिवे बघ, सत्यजित काकाला काय प्रॉब्लेम होणार नाहीये। प्रॉब्लेम झालाच ना तर तुला होणार आहे। काय? मला काय प्रॉब्लेम होणार आहे? माझं सगळं व्यवस्थित चालू आहे। आय नो ते सगळं बरोबर आहे, मग त्याबद्दल काय बोलतच नाहीये मी। नाही मग काय, मला कळत नाही। तू स्पष्ट सांग ना, घरात कोण काय बोललं का माझ्याबद्दल? यश, खरंच सांगतोय, मी सगळ्या गोष्टी पूर्णपणे सोडलेल्या आहेत आता। ऑफकोर्स मला तेही माहितीये, मी त्याबद्दलही बोलत नाहीये। अरे मग कशाबद्दल बोलतोयस? मला सांग, आज काय दिवस आहे? आज दसरा आहे। म्हणजे चौधरींच्या घरातला एक खूप इम्पॉर्टंट दिवस। हो मला माहितीये, पण मी खूप कामात अडकलेलो होतो, दिवसभर चालू होतो, पण धावपळ करत आलो ना मी आता घरी। ऑफकोर्स आलास ना, पण इट्स टू लेट। मिथिला काकू तिने प्रथा केली, दागिना घेतला आणि जी खोलीत जाऊन बसली आहे ती तिथेच आहे। हो, ती विश्रांती घेत असेल रे। ओ अच्छा, किंवा कदाचित आता जास्तच रागावली असेल। नाही अरे दिवसभर बाहेर आहेस तू, सगळ्यात आधी तिला जाऊन भेटायला नको का तुला? जा आणि भेट आधी तिला। हो पण मी, बर ठीक आहे। नाही यश, एक काम कर ना, म्हणजे आता काय झालं? तुला असं वाटतंय का माझी चंपी बावी म्हणून काहीतरी? काय तू चल माया बरोबर। अरे नाही ऐक ना, मला माया रूम पर्यंत प्लीज। अरे काकू काय करणार आहे का? नाही चल, तू जरा असेल ना तर जरा बरं वाटतं मला। नाही असं काहीतरी बोलू नको तू। ये ना, डोंट वरी, शांतपणे आज जा। मी जेवढं सांगितलंय तेवढं कर, ओके? हो करतो, पण तू आतमध्ये चल ना। मी आत कशाला? अरे 1 मिनिटासाठी आहे फक्त। मी जेवढं सांगितलंय तेवढं फॉलो कर, एव्हरीथिंग विल बी ओके। पण तू जाऊ नको कुठे, थांब इथे, लागलं मला। मी कुठेही जात नाही। एक फोन हा फोनवर बोलत जायचं नाही का? सायलेंटला टाकतो आधी, आणि कामाचं सगळं बोलायचं। ऑल द बेस्ट। मी येतो। हा हॅलो हॅलो। अहो तुम्हाला काय कळतंय का नाही? काय तुम्ही असं करत जाऊ नका हो। दिवसभर मी आता तुमच्याबरोबर काम करतो ना। नाही काय ना, ते सणवार आहे सगळं घरामध्ये, फॅमिली आहे मला, बरोबर ना? हा मग नाही आता जी काय कामं असतील ती सगळी उद्या होणार। हा, ऑफिस नंतरचा सगळा वेळ माझा फॅमिलीसाठी असतो। म्हणजे काय? अहो तुम्ही समजून घ्या जरा। दसऱ्याच्या दिवशी आमच्या घरामध्ये एक प्रथा असते दागिन्याची। हा, त्याच्यात बायकांबरोबर असायला पाहिजे होतं, पण नव्हतो मी आज तुमच्यामुळे। मग नाही आता ते सगळं गेलं, ते चुकलं तुमच्यामुळे। पण आता ह्याच्या पुढचा वेळ फक्त आणि फक्त माझ्या बायकोसाठीच असेल। हो मग, फक्त बायकोसाठी, बरोबर? अरे काका आहेस का? अरे करतो मी नंतर। अरे यश, काय तू कुठे आहेस? तू काय? मी इथेच आहे। तू कुठे आहेस दिवसभर? हा, एखाद्या माणसाने काम म्हणजे किती काम करत राहायचं? अख्खा दिवस आपलं काम। ती बिचारी काकू काय बोलत नाही तुला म्हणून काय असं तिला ग्रँटेड घ्यायचं काय? अरे पण तुला शिक्षा व्हायला पाहिजे या गोष्टीसाठी। तुला माहितीये का? तुला माहितीये ना आजचा किती महत्वाचा दिवस असतो आपल्या घरातल्या बायकांसाठी? काही काय? 1 मिनिट, त्यांनी दागिना सिलेक्ट करायचा असतो। तिकडे नेहाला सजेस्ट करायला मी होतो, मग काकूला पण असं वाटलं असेल ना की तिला सजेस्ट करायला तू पण घरी असावं म्हणून। ती बोलत नाही म्हणून आपलं तू ह्याला शिक्षा कर। गाडी तू जरा प्लीज बोलत जा ह्याला। अरे काय तू तिच्याशी कशाला बोलतोय? बोलत नाहीये मी, तिला सांगतोय की कशी तुला शिक्षा व्हायला पाहिजे। सांगत नाहीयेस रे, भडकवतोयस तू। म्हणजे साहजिक आहे, असं काहीतरी झालं तर कुठलीही बाई चिडेलच ना, म्हणून तिला सांगतोय की तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे या गोष्टीसाठी। काहीतरी बोलू नकोस तू। तू लहानपणापासून आपल्याला काय शिकवलंय? हा, आपल्याला काम सगळ्यात महत्वाचं असं शिकवलंय का नाही? महत्वाचं असतं। मग तसंच माझं एक महत्वाची मीटिंग चालू होती रे, त्याच्यामुळे उशीर झाला मला यायला। पण मी पटकन संपवलं आणि आलो ना घरी। अगं येणारच होतो मी।
काही न बोलता गेली. मी तुला बोललो होतं ना आपला प्लॅन सक्सेसफुल होणार झाला ना? जेवढं नाही, बरं बोलतो झालं. तेवढं तू फॉलो कर, मग ती गेली. अरे तू सांगतोस तसंच फॉलो करतोय बाबा सगळं. बरोबर. फक्त मला एक टेन्शन काय आलंय, म्हणजे ही खरंच शांतता आहे का वादळापूर्वीची शांतता आहे? काही होणार नाहीये, तू नाही, काळजी आलं, कर. वादळ आलं आपलं. मिथिला आली तू. काकू हे छडी वगैरे काय? तू शिक्षा म्हणालेलस ना? नाही 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 अरे ते थोडी गंमत करत होतो. कशाला शिक्षा वगैरे? तो बिचारा आला ना, म्हणजे काम वगैरे सगळं अर्धवट सोडून आला. पटापट काम संपवलं आणि आलो मी. नको शिक्षा वगैरे नको. इट्स ओके. फक्त ह्यांना शिक्षा नाही, मग मी तुम्हा दोघांनाही शिक्षा करणार आहे. याला म्हणजे मी काय केलंय? मला कशाला शिक्षा? काय केलंय? तुला काय वाटलं रे? हे जे काही चाललंय ते काही मला कळत नाहीये. म्हणजे तू मारल्यासारखं करायचं आणि मी रडल्यासारखं करणार? काका पुतणे अगदी उत्तम शोधताय तुम्ही दोघं. नाही असं नाहीच आहे, पण गैरसमज होतोय. हा म्हणजे तू असं काहीतरी समजून. मला माहिती नव्हतं हा घरात आलाय. हो, आणि मी आलो ना, काम पटापट संपवली आणि आलो लगेच घरी वेळेमध्ये. जरासं फरक पडला, पण मी सॉरी म्हणून सांगतो ना तुला. सॉरी सांगतो मी. पण ही छडीबिडी बघितली की भीती वाटते का? हे बघ, सॉरी बोलतोय तो. तुला आता अगदी शिक्षा द्यायची असेल तर याला दे. बाहेर भेटला मला आणि म्हटला फोनवर बोलत बोलत असा आतमध्ये जा, म्हणजे मग काय समणार नाही. काय बोलतोयस काका तू? काय खोटं कशाला बोलतो? मला माहिती नव्हतं काकू, खरंच हा घरात आलाय ते. बाहेर सांगितलंस म्हणून मी केलं ना. मला वाटलं वाचेल मी. असं काही नाहीये. मी काही मला माहिती नाही घरात आलेला. काय बोलतोय तू? असं नको नको. तुमच्या दोघांचं सुरू. हा चला बोला, कोणाचा नंबर आधी? चल, हात पुढे कर, हात पुढे कर. मला परी बरोबर मला ते सोनं वाटायला जायचंय. तू म्हणा कर्माची फळं. नाही एक मिनिट. तू जाऊ नकोस. ऐक तुम्ही कुठे चालला? मी लागतं खरंच लागते. एक मिनिट पूर्वीची शांतता. खरंच काय मारते? खरं अगं लागतंय ते. एक मिनिट मित्र ऐक ना. ऐक काय करतीस तू? पोटात बाळ आहे तुझ्या, त्याच्यावरती असे संस्कार करणार आहेस का तू? म्हणजे तुम्ही हे जे काय केलं ते काय संस्कार वगैरे बरं? लागतंय खरं. लागतंय ना? हात पुढे करा. लागलं? खूप लागलं का? केवढ्या जोरात मारतीयस? खूप दुखतंय? आधी मारायचं आणि मग म्हणायचं लागलं का, आणि फू फू पण करायचं. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही. आजोबा तुमचा चहा. हा तिथे का बघताय आजोबा? कोणाची खेळणी आहे ती? ओळख भाऊ. पिकूचू. यश, आजोबा तुम्ही हे सगळं अजूनही जपून ठेवलंय? कारण ही नुसती खेळणी नाहीयेत, बालपण आहे. यशमुळे या घरामध्ये परत आलेलं माझं बालपण. एकेकाळचा भारतातला सगळ्यात यशस्वी बिझनेसमन जगन्नाथ चौधरी घरी आला ना की 5 वर्षाच्या नातवाबरोबर या खेळण्यांची खेळायचा. त्याच्याबरोबर तो लहान व्हायचा. कदाचित मला वाटतं सुनबाई हेच कारण असेल, मला कधी ना कामाचा स्ट्रेस नाही आला. उद्या काय होईल याची चिंता नाही मला कधी वाटली. लहान मुलं कसं आजच्या या क्षणाला जगतात आणि मग मोठी माणसं त्यांच्याबरोबर जुळवून घेतात. तसं मला यशनी त्या काळामध्ये आजच्या या क्षणामध्ये जगायला शिकवलं. आणि मग काय, सतत या खेळण्यांबरोबर खेळ आणि किती असंख्य आठवणी येत ना तुला सांगतो.
यश बरोबरच्या म्हणजे ही खेळणी पाहिली आणि मला असं चारी बाजूनी ना अशी सगळ्या आठवणी माझ्या अशा फेर धरून नाचतात की काय असं वाटायला लागलं. हाय ग हे बघ, हे जे खेळणं आहे ना हे एकदा तुटलं. यशला वाटलं की आता मी हे खेळणं टाकून देणार. त्याचा तर या खेळण्यामध्ये जीव अडकला होता. त्याने हे खेळणं घेतलं आणि आपल्या गेस्ट रूम मध्ये लपून बसला दिवसभर. शेवटी मी त्याला सांगितलं की मी हे खेळणं कधीही टाकून देणार नाही, सतत जपेन. तेव्हा तो कुठे बाहेर आला. वस्तू आणि माणसानं जपणं हे त्याचं बालपणापासून आहे. कधी कधी काय व्हायचं म्हणजे एखाद्या बाहुला असेल, त्याला लागलंय असं काहीतरी समजून तो त्याला अँटीसेप्टिक लावायचं, मग ड्रेसिंग बिसिंग करायचं सगळं. कधी कधी त्याला वाटायचं ह्या बाहुला खूप आजारी आहे, त्याला डॉक्टरकडे जायला पाहिजे. मग हट्ट धरून बसायचं, त्याला डॉक्टरकडे न्यायचं. मग काय विश्वजित आणि सत्यजित त्याच्यापैकी कोणीतरी एक डॉक्टर बनायचा, मग त्याला तपासायचा. आणि जेव्हा ते सांगतील की हा आता पूर्णपणे बरा आहे, तेव्हा तो शांत व्हायचा. या खेळण्यांबरोबर खेळता खेळता यश मोठा कधी झाला हे कळलंच नाही ग मला. दिवस ना असे कसे हुरकन उडून जातात ना, कळतच नाही. खरंय आजोबा. आज ही खेळणी मी बाहेर का काढली असेल? का आजोबा? यश आणि नेहाचं बाळ, त्या बाळाला माझ्याकडून पहिली गिफ्ट असणारी ती खेळणी. बालपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार. लहानगा यश किंवा छोटीशी नेहा या खेळण्यांची खेळणार. आणि मग हा आजोबा पुन्हा लहान होणार आणि त्यांच्या बरोबर खेळणार भरपूर. यशचं बालपण मला पुन्हा एकदा अनुभवायचंय ग. आजोबा यशच्या बाळासाठी किती आस लावून बसलेत, किती स्वप्न पाहिलेत त्यांनी. मी तुला आजच सांगतो, तुमचं बाळ या आजोबा बरोबर खेळणार आहे. या पणजोबाच्या हातात तो वाढणार आहे. आणि मी काय करणार तुला सांग. नाही, तुम्ही त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा जे काय असेल ते तुम्ही सांभाळा. मी इथे असं छानसं पाळणा करून घेणार आहे आणि त्याला मी रोज शांतपणे झोपवणार आहे. ला 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 ला. Yeah, I'm looking forward to the conference. Okay. Thank you. All right, thank you. काय लपवतेस? Hey! Uzo! Wow! माझं लहानपणीचं खेळणं. एवढा खेळायचो मी याच्या बरोबर. एकदा माझ्या हातून पडला होता तर मी अख्खं पॅलेस डोक्यावर घेतलं होतं. आजोबांना बोललो होतो आत्ताच्या आत्ताला डॉक्टरकडे घेऊन जायचंय बस. आणि मग काका डॉक्टर बनले. त्यांनी त्याला ऑल इज वेल असं केलं आणि मगच तुला बरं वाटलं, हो ना? आजोबांनी सांगितलं का आपण बाळाचा विचार करायचा? काय? आपण बाळाचा विचार करायचा का? हे कुठून आलं तुझ्या डोक्यात? सांग ना. बाळाचा विचार करायचा? परी आहे ना नेहा. परी आहे, पण आपलं बाळ म्हणजे कोणी काही बोललंय का तुला? मग ही गोष्ट अचानक का आली तुझ्या डोक्यात? आणि फ्रँकली नेहा, परी असताना मला नाही वाटत आपलं असं बाळ असावं. यश, तुला नाही वाटत?
पण घरच्यांना, आजोबांना. त्यांचं काय? तुला माहिती यश, ही सगळी खेळणी त्यांनी का जपून ठेवली? कोणासाठी? त्यांच्या लाडक्या नातवाच्या बाळासाठी. घरात परी आहे, पिकुच्चू आहे, मिथिला काकूला आता बाळ होणार आहे. पण त्यांना त्यांचं पतवंड हवंय यश. हे बघ, मी आजोबांच्या भावना समजू शकते यश. जेव्हा आता ते मला सगळं सांगत होते ना, तेव्हा मला कळत होतं त्यांनी किती स्वप्न सजवली आहेत. त्यांच्यासाठी तुझं बाळ हे नेहमीच स्पेशल असणार आहे यश. पणजोबा म्हणून त्यांना तुझ्या बाळाशी खेळायचंय, त्याला शिकवायचंय, त्याला समजवायचंय. त्याच्याबरोबर त्यांनी खूप स्वप्न बघितली आहेत यश. तुला माहितीये त्यांनी तुझी खेळणी का जपून ठेवली? कारण त्यांना या खेळण्यांनी तुझ्या बाळासोबत खेळायचंय यश. त्यांना तुझं बाळपण पुन्हा जगायचंय. ते जर काय सगळं बोलले असतील ना, त्याचं प्रेशर नको घेऊ तू. ओके, डोंट वरी, मी समजावीन त्यांना. मी प्रेशर नाही घेते. आपल्याला बाळ व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे यश. आणि परी आहे म्हणून तू त्यांची इच्छा नाही ना मारू शकत. सगळे आपल्या गुड न्यूजची आतुरतेने वाट बघताय यश. सगळ्यांना वाटतं म्हणून असे निर्णय नसतात घ्यायचे नेहा. आणि मोरोवर दुसरं बाळ आलं तर परीला आपण तेवढा वेळ देऊ शकणार आहोत का? तसं नाही होणार यश. मी वेळ देईन आणि परीला पण सोबत होईल. ती पण रमेल यश. अगं पण तू बन, आता मी तुलाही नीट वेळ देऊ शकत नाहीये. मी इतका कामात बिझी असतो. असं का होईल यश? उलट बाळामुळे आपण जास्त जवळ येऊ. नेहा पण अगं मी खरं तर कामामुळे मी परीलाही नीट वेळ देऊ शकत नाहीये. तर या म्हणजे तू आम्हाला वेळ देऊ शकत नाहीयेस असं म्हणायचंय तुला? सॉर्ट ऑफ. यश, घरात ताणबाळ असलं ना तर तुला ऑफिसला पण राहावं असं नाही वाटणार. तू उगाच कारण देतेस यार. यश, कारण तू देतोयस, मी सोल्युशन देतेय तुला. पण मी नको बोललोय ना नेहा, मग तरी का विषय काढतेस तू? आजोबा बोललेत म्हणून. तू प्लीज यार त्यांचं प्रेशर घेऊ नको. मी बोलीन त्यांच्याशी, मी समजावीन त्यांना. खरं सांग यश, मला कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? कसला विचार करतोयस? काय मनात तुझ्या? मला भीती वाटते नेहा. कसली भीती यश? नेहा हे बघ, आपली जॉईंट फॅमिली आहे, सगळे एकत्र आहेत, सगळे प्रेमळ आहेत, हे सगळं बरोबर आहे. पण काय? पण सगळे आपल्या बाळाची आतुरतेने वाट बघताय. आणि एकदा ते झालं ना की द चाइल्ड इज गोइंग टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन. ते सगळ्यांचं लाडकं असणार आहे. सगळ्यांचं असं होणार आहे की त्याच्यासाठी काय करू आणि काय नाही. सगळे त्याच्याकडे लक्ष देणार. आणि मग हे सगळं होत असताना जर का परीकडे दुर्लक्ष झालं किंवा जर का तिला निग्लेक्टेड वाटलं ना, तर ते मला अजिबात नाही आवडणार. ऑनेस्टली दिस इज व्हॉट कीप्स बॉदरिंग मी. म्हणून मी म्हणतो की नकोच ते. किती विचार करतोस तू परीचा? पण मला सांग, आजोबांचं काय? आजोबांचं तू टेन्शन घेऊ नको. मी बोलेन त्यांच्याशी आणि विल डिस्कस दिस. ओके, आपण बोलू निवांत याच्यावर. आय प्रॉमिस. ओके, चल ना. पण गुड लक. हग. सांभाळ. बाय.